4 एप्रिलला भंडारा जिल्ह्यातील विकास फाउंडेशनच्या पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला होता। त्या मेळाव्यामध्ये लोकसभा निवडणुकीत कोणाला मतदान करायचं हा विषय महत्त्वाचा होता आणि त्या विषयावर चर्चा करायसाठी सगळ्यांना जर आपण संधी दिली असती तर कदाचित 2 दिवसही कमी पडले असते आणि म्हणून तो विचार करत गुप्त पद्धतीनं आपल्या सूचना मतपेटीत व्यक्त करा अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या आणि त्या अनुषंगानं काल त्याची मतमोजणी झाली। मतमोजणीनंतर 2 प्रकारचे मतं तयार झाले। एक चरण भाऊंनी आपल्या मनाने निर्णय घ्यावा तो आम्हाला मान्य असेल, दुसरा भाजपच्या उमेदवाराला हरवण्यासाठी डॉक्टर प्रशांत पडोळेला पाठिंबा द्यावा अशा प्रकारचे 2 विषय आमच्या मतपेटीतून व्यक्त झाले आणि त्या अनुषंगाने आज मी डॉक्टर प्रशांत पडोळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेताना स्वर्गीय यादवरावजी पडोळे यांची मला आठवण झाली की कार्यकर्त्यांनी मला अधिकार दिला आणि दुसरीकडे भाजपला हरवण्यासाठी प्रशांत पडोळेच्या नावाची चर्चा केली। तेव्हा 18 उमेदवारांमध्ये मला स्वर्गीय यादवराव पडोळेंचा मुलगा हा सरस यासाठी वाटला की यादवराव पडोळे हयात असताना मी शिवसेनेत आणि तेही शिवसेनेत होते 2014 साली 2000 साली त्यांनी मला जिल्हा परिषदचा सदस्य निवडून आल्यानंतर आम्हाला युतीमध्ये 2 सदस्यांची गरज असताना काँग्रेसचे 2 सदस्य फोडून त्यावेळी जिल्हा परिषदेला सभापती पदावर निवडून येण्यास स्वर्गीय यादवरावजी पडोळे यांच्या सिंहाचा वाटा होता। त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवत माणुसकी या नात्यानं डॉक्टर प्रशांत पडोळेला आम्ही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।